पतीवर काय अन्याय झाला? आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, काय मागणी होती? तुमचं नाव सांगा. माझं नाव लता माणिक निलेवाड आहे. आज माझा नवरा, आज 7 दिवस झाले माझा नवरा इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागत आहे सर. कोणीच येत नाही. आज माझे लेकरं उन्हातानाचे बाहेर फिरत आहेत. माझ्या नवऱ्याला उन्हाचा त्रास होत आहे. त्यांची शुगर कमी झाली आहे सर. जर माझ्या नवऱ्याला काही झालं सर तर आम्ही लेकरं बाळ इथेच जीव देऊ सर. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सर. आमचं घर चालत नाही. आमचं कुटुंब आज रस्त्यावर आलेलं आहे. या अधिकाऱ्याने घोळ केला सर आणि आम्हाला त्याचं कर्माचा भोग भोगावा लागत आहे सर. तुमच्यावर अन्याय काय झाला आणि कोणी केला? माझ्या नवऱ्याचे वेतन बंद केलेली आहे सर. पगार बंद केली आहे. 3 वर्ष झालं पगार दिली होती आणि अचानक काहीच न सांगता माझ्या नवऱ्याची पगार बंद केली. आज आमच्या लेकराचं शिक्षण होत नाही. आमच्यावर कर्ज खूप झालेलं आहे सर. घरामध्ये अन्न खायला राशन पाणी काहीच भेटत नाही. आज माझा नवरा एकटाच आहे. त्याच्यावर आम्ही 3 जण, त्यांचे आई वडील, अशा 5 जणांचं कुटुंब आहे सर आमचं. आज माझे मिस्टर नेताजी सुभाषचंद्र बोस तारासिंग मार्केट इथे होते, सेवक पदावर होते. काय मागणी आहे नेमकी? माझ्या नवऱ्याची पगार चालू करा सर, अन्यथा आम्ही इथे जीव देऊ.